नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान आहे आणि या दौऱ्याची सध्या संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे। या दौऱ्यानिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी देखील त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहे। ज्यांना या संपूर्ण कार्यक्रमाची आणि दौऱ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी दिली ते आमदार संदीप जोशी आपल्यासोबत आहे। हेडगेवार समाधी स्थळाला भेट देणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पहिले व्यक्ती असणार आहे। होय, पंतप्रधान म्हणून मागच्या 75 वर्षात स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत आणि त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। एक संघ स्वयंसेवक, एक संघ प्रचारक आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्री नंतर पंतप्रधान अशी त्यांची झेप आहे। 10 वर्षाच्या कालावधीनंतर आज ज्यावेळी संघ शताब्दी वर्ष सुरू होत आहे, एक संपूर्ण जगातली सर्वात मोठी संघटना आणि संपूर्ण जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष याचे प्रमुख या स्मृती मंदिराला भेट देणार आहे। याच्याबद्दल समस्त संघ स्वयंसेवकांना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद आणि अभिमान आहे। कुठेतरी शताब्दी वर्षानिमित्त जेव्हा पंतप्रधान स्मृती मंदिरामध्ये येते तर एक मेसेज देखील द्यायचा आहे की मागच्या 100 वर्षात संघाने किती प्रगती केली आणि कोणकोणते त्यांचे अचिव्हमेंट आहे। निश्चित मला असं वाटतं की मेसेज तो सहज जाणार आहे। मेसेज मुद्दाम द्यायची काही आवश्यकता नाही, कारण संघनी सुरुवात करत असताना 1925ला गुढीपाडव्यापासूनच संघ सुरू झाला आणि संघाने सुरू करत असताना एक एक संस्था करता करता आज संघाचं साम्राज्य, संघाचा परिवार हा एवढा मोठा वाढलेला आहे की सुरुवात करणं अत्यंत सोपी असतं पण टिकवणं अत्यंत कठीण असतं। संघाने प्रचंड मेहनत करून संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणि त्या वेळचे पूजनीय सरसंघ चालकांच्या मार्गदर्शनातून आज संघ इथपर्यंत 100 वर्षापर्यंत पोचलेला आहे आणि त्यामुळे सत्तेवरती भारतीय जनता पार्टीचा व्यक्ती पंतप्रधान आहे। देशाचं संपूर्ण चित्र, चारित्र्य बदलण्याचं काम सुरू आहे। ज्या ज्या अपेक्षा नव्हत्या कधी त्या संघ स्वयंसेवक असलेल्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलेल्या आहेत। 370 कलम असेल, प्रभू श्रीरामाचं मंदिर असेल, 3 तलाक असेल, हे संपूर्ण विषय होणं सुरू आहे आणि त्यामुळे शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला ते स्मृती मंदिरात येत आहे याचा सर्वांना अभिमान आहे, गर्व आहे आणि त्याची त्या पद्धतीने तयारी आम्ही सर्व मंडळी करतो आहे। स्मृती मंदिरातील कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, कोणकोणते ते राहणार आहे? स्मृती मंदिरात केवळ 15 मिनटं ते थांबणार आहे। त्याच्यामध्ये हेडगेवार स्मृती मंदिर समितीचे स्मारक समितीचे अध्यक्ष भैयाजी जोशी त्या ठिकाणी राहतील। माननीय भैयाजी त्यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर दोन्ही समाधी स्थळावर ते जाऊन तिथून ते वापस दीक्षाभूमीला जातील। दीक्षाभूमीला देखील 15 मिनटाची वेळ आहे आणि ते झाल्यानंतर मग माधव नेत्रालयाचा जो प्रमुख कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये 1.5 तास ते पूजनीय सरसंघ चालक माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, माननीय स्वामी अवधेशानंद हे त्या कार्यक्रमामध्ये राहणार आहे। हा 1.5 तासाचा कार्यक्रम झाला की डिफेन्सचा एक प्रोजेक्टचा कार्यक्रम आहे, तो करून ते 1:30 वाजता उड्डाण वापस करणार आहेत। स्मृती मंदिरातला कार्यक्रम झाला की लगेच दीक्षाभूमीला येणार आहे, त्यामुळे 2 विचारधारेचा एक समन्वय साधण्याचा देखील या माध्यमातून प्रयत्न होत आहे अशी एक चर्चा आहे। बघा, चर्चा करायची तर कोणी काहीही चर्चा करू शकतं, परंतु दोन्ही विचार जरी वेगळे असले तरी दिशा मात्र एकच आहे। जायचं दोघांनाही एकाच दिशेने आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीला त्यांची दुसरी ही भेट आहे आणि नागपुरातले हे 2 गोष्टी आहे। 2 वेगळ्या विचारधारा जरी असतील तरी एका दिशेने जाणाऱ्या या विचारधारा आहेत। तर त्या दृष्टिकोनातून स्मृती मंदिर, दीक्षाभूमी या दोन्ही पवित्र गोष्टींना ते भेट देणार आहेत। या पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांची देखील जय्यत तयारी आहे। कशा प्रकारे स्वागताची तयारी केली आहे? अनेक जण नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात करत असतातच आणि त्यामुळे यावेळेला नवीन वर्षाच्या म्हणजे पहिल्या दिवशी
हिंदू नववर्ष म्हणा किंवा भारतीय नववर्ष म्हणा, त्याच्या पहिल्या दिवशी देशाचे पंतप्रधान नागपुरात येणार आहे. त्यांचं भव्य स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांची चालू आहे. 47 चौकांमधून ते जाणार आहे. त्या सर्व चौकांमध्ये जनतेनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान आम्ही आपल्या मार्फत जनतेला करतो आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कदाचित त्यांच्या दौऱ्याला घेऊन टीका होण्याची शक्यता आहे, तर ती मानसिकता ठेवली आहे की टीका होऊ शकते म्हणून? हे टीका करणाऱ्यांनी टीका करावी, त्याच्यात काय आहे? ज्यांना वाटतं त्यांनी टीका करण्याचं ज्यांचं काम आहे ते टीका करतील. आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.